हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य विभागाची अपकमिंग DHS फार्मासिस्टची खूप चांगली वॅकन्सी येणार आहे. तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आरडी फार्माची एक स्पेशल बॅच पण स्टार्ट केली आहे. तर या बॅच मध्ये तुम्हाला ऍड व्हायचं असेल, जॉईन करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावरती मेसेज करायचा आहे. सोबतच मित्रांनो, आरडी फार्मा थ्रू फार्मा कोविजिलन्स हा जो खूप चांगला IT डिपार्टमेंट आहे, आफ्टर M.Pharm B.Pharm तुम्ही या डिपार्टमेंट मध्ये तुमचं करिअर करू शकता. तर या बॅचला जर जॉईन करायचं असेल तरी पण डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत मित्रांनो, जिल्हा परिषद गडचिरोली जी असणार आहे याच्यामध्ये मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही वॅकन्सी सांगतो, जे काही नोटिफिकेशन दाखवतो, सर्व ऑफिशियल साईट दाखवूनच सांगतो. त्याचं रिझन हे आहे की आपल्याकडे कुठलीही चुकीची इन्फॉर्मेशन असते. जी ऑफिशियल साईट आहे ती ऑफिशियल साईट तुम्हाला पण माहिती व्हावी आणि तिथे नोटिफिकेशन डाउनलोड करून मी स्टुडंटला दाखवतो, जेणेकरून स्टुडंट जे फ्रेशर असतात त्यांना पण माहिती होतं की वॅकन्सी कुठून कुठून येतात. त्याच्यासाठी मित्रांनो, आपलं चॅनल तुम्ही 100% सबस्क्राईब करा. कारण तुमचं फार्मासिस्ट बनायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याच्यासाठी अचूक सर्वात आधी सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो फक्त आरडी फार्मा. त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती पण जॉईन करू शकता. तर मित्रांनो, हा जो नोटिफिकेशन आहे इथे तुम्ही बघू शकता शीर्षक मध्ये आरोग्य विभाग NHM 15 वित्त आयोग पद भरती जाहिरात 2026. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्येच आपले फार्मसीच्या वॅकन्सीज आहेत. तर त्याच्यासाठी इथे इम्पॉर्टंट डेट जे आहेत तर हे ऑलरेडी अप्लिकेशन याच्यासाठी स्टार्ट झालेत. आणि लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जी असणार आहे ती आहे मित्रांनो 20 जानेवारी 2026. तर मित्रांनो, 20 जानेवारी 2026 च्या आधी तुम्हाला जर या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता हे PDF डाउनलोड करून मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघू की फार्मसीच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत आणि त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता 15 नंबरला औषध निर्माता फार्मासिस्ट. तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या वॅकन्सीज असणार आहेत 3. आणि मित्रांनो, याच्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तुमचं D.Pharm किंवा B.Pharm झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर कंडिशन एकच आहे, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुम्हाला लागेल, जे की कुठल्याही फार्मासिस्टची वॅकन्सी मध्ये ते रिक्वायर्ड असतं. तर मित्रांनो, तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असताल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता डिप्लोम्यावरती डिग्रीवरती. आता याच्यामध्ये जे 3 वॅकन्सी आहेत त्याचं डिवायडेशन जर बघितलं तर ST साठी एक आहे आणि OBC साठी 2 वॅकन्सीज आहेत. आणि याच्यामध्ये मित्रांनो जी सॅलरी तुम्हाला भेटणार आहे ती आहे 17,000. आणि याच्यामध्ये मित्रांनो जी अप्लिकेशन करण्याची पद्धत आहे, याच्यामध्ये कुठलीही तुमची एक्झाम होणार नाहीये. तर याच्यामध्ये तुम्हाला एक गुगल लिंक दिली जाईल. तर त्या गुगल लिंक वरती तुम्हाला तुमची सगळी इन्फॉर्मेशन, ह्या लास्ट डेट अप्लिकेशन आहे ना 20 जानेवारीच्या आधी, तर ती सगळी इन्फॉर्मेशन फिल करावी लागेल. सोबत तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये 100 रुपये फीस आहे. ती 100 रुपये फीस तुम्हाला काय करावं लागेल, भरावी लागेल. ती कशी भरायची याच्या रिलेटेड मित्रांनो इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जसं की अकाउंट नंबर, IFSC कोड, स्टेट बँक ऑफ इंडिया गडचिरोली ब्रांच. तर याच्यामध्ये मित्रांनो ती ट्रान्झॅक्शन रिलेटेड तिची प्रिंट काढायची आहे, ती कशा पद्धतीने अपलोड करायचे त्याची पण सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा नोटिफिकेशन तुम्हाला मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथून नोटिफिकेशन डाउनलोड करा आणि सगळ्या गोष्टी रीड करा. त्याच्यामध्ये मित्रांनो जी एक्झाम शुल्क असणार आहे तर ते 100 रुपये फीस असेल. ही फीस तुम्हाला भरावी लागेल आणि त्याचबरोबर गुगल फॉर्म भरावा लागेल. त्या गुगल फॉर्मची लिंक मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला दिसेल आणि कसं अप्लाय करायचं ती पण इथे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करणे. तर ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला भरणे, कुठेही तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायची गरज नाहीये. आता मित्रांनो याच्यामध्ये सिलेक्शन कसं होणार, तुमचं डिग्री डिप्लोमाला जे काही मार्क्स असतील
तुमच्याकडे हायर क्वालिफिकेशन असेल तिथे 20 गुण भेटतील. तुमचे डिग्री डिप्लोमा फायनल इयरच्या मार्कून 50 गुण भेटतील. त्याच्यानंतर तुमच्याकडे जो काही एक्सपिरियन्स असेल त्या बेसिसवर 30 गुण भेटतील. तर असे 100 गुण पैकी ज्या स्टुडंटला जास्त भेटतील असे 3 स्टुडंट या वॅकन्सीमध्ये सिलेक्ट होणार आहेत. तर मित्रांनो ही वॅकन्सी जी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. याच्यामध्ये जे स्टुडंट जॉब करतील त्यांना परमनंट होण्यासाठी मित्रांनो 10 इयर लागतात. तर हे खूप जास्त पिरियड असतो. तर काही स्टुडंट जे म्हणतात सर मी गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करतोय पण मला सोबतच जॉब करत करत प्रिपरेशन करायचंय, तर त्याच्यासाठी मित्रांनो ही गडचिरोलीची जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची वॅकन्सी ही खूप खूप चांगली असते, जेणेकरून परमनंटली तुम्ही स्टडी करू शकता आणि काही ना काही अर्न करू शकता. तर त्यासाठी मित्रांनो अशा रेग्युलर वॅकन्सी अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पाहिजे असतील तर आपल्या आरडी फार्माला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा आणि काही डाऊट असेल व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि DHS आणि PV ची बॅच जॉईन करायची असेल तरी पण व्हॉट्सअपला मेसेज करा. थँक्यू ऑल.